ख्रिस्ताच्या प्रेमळ नावात सर्वांना सलाम. आजचं वचन आहे मत्तेकृत शुभवर्तमान 20 अध्याय आणि 14 वचन. जसे तुला तसे ह्या शेवटल्यालाही द्यावे अशी माझी इच्छा आहे. पवित्र शास्त्रामध्ये मत्त्याच्या पुस्तकात द्राक्षमळ्यातील काम करायचा दाखला दिलेला आहे. द्राक्षमळ्याचा मालक सकाळीच कामकऱ्यांना 1 रुपया मजुरी ठरवून मळ्यात कामाला पाठवितो. नंतर तो 3ऱ्या तासालाही मजूर बिना कामाचे उभे पाहून त्यांनाही कामाला पाठवितो. पुन्हा 6व्या तासाला, 9व्या तासाला आणि 11व्या तासालाही त्याला बिनकामाचे मजूर दिसतात उभे असलेले, तो त्यांनाही कामात मळ्यात पाठवितो. शेवटी संध्याकाळी मजुरी वाटप करताना तो सर्वांना सारखीच मजुरी देतो. हे पाहून इतर जण कुरकुर करतात. आम्हीही ख्रिस्ती जीवनामध्ये कधी कधी असं घडून येतं. कोणी 17-18 वर्षाचे असताना कामात येतात, कोणी 25-30 वर्षाचे असताना सेवेत येतात, कोणी 50-60 वर्षाचे असताना प्रभूच्या सेवेत येतात. पण प्रभूसाठी सर्वजण सारखेच आहेत. प्रत्येकाचे काम हे सारखेच मौल्यवान आहे. आपण सेवा कोणत्या वर्षी सुरू केली, किती वर्ष केली, या गोष्टींना प्रभू महत्व देत नाही. फक्त आपण सांगितलेली सेवा केली का हे प्रभू पाहतो. प्रत्येकाला तो मजुरी देणार आहे, पण कोणाला किती मजुरी द्यावी ही त्याची इच्छा आहे. प्रभूच्या इच्छेला आपण नाकारू शकत नाही. ती देवाची इच्छा आहे की कोणाला काय द्यावं, किती वेतन द्यावं. देवाने दिलेल्या मजुरी विरुद्ध कोणीही कुरकुर करू नये. कुरकुर करणारे देवाला आवडत नाहीत. तो त्याची इच्छा म्हणजे देवबाबाची इच्छा त्याच्या इच्छेनुसारच पूर्ण करतो. त्याला मान द्या. धन्यवाद.